गेल्या आठवडाभरापासून मेळघाटात पावसानं हजेरी लावलेली आहे। निसर्गाचा एक अद्भुत नजारा चिखलदऱ्यामध्ये पाहायला मिळतोय। मेळघाटात सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरलेली आहे। जिल्ह्यासह राज्यातील पर्यटकांना मेळघाटातील हे दृश्य आकर्षित करतंय। मोठ्या संख्येने पर्यटक हे आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी चिखलदरा इथं येतात आणि पर्यटक चिखलदरा इथं गर्दी करत असल्यानं आदिवासी बांधवांनाही रोजगार मिळालेला आहे। आणि येथील या वातावरणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। गेल्या 8 दिवसापासून चिखलदऱ्यामध्ये पावसाने जी आहे ती संततधार लावलेली आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर चिखलदऱ्याचं निसर्ग सौंदर्य हे मोठ्या प्रमाणात फुललेलं आहे। चोह बाजूनी जे आहे ते धुकंच धुकं आपल्याला या चिखलदऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं सध्या जर पाहिलं तर पर्यटक या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या संपूर्ण चिखलदऱ्यामध्ये येत असताना आपल्याला इथे दिसत आहे। आपण इथे पाहू शकतो काही पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आपल्या मुलाबाळांसहित या ठिकाणी आलेले आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांना विचारणार आहोत, तुम्ही मुलाबाळांसह चिखलदऱ्यामध्ये आलेले आहात, आल्हाददायक वातावरण चोह बाजूनी पाहायला मिळतंय। हो, आम्ही दरवर्षी इथे येत असतो। खूप ताणतणाव राहते जीवनामध्ये, तो ताणतणाव जरासा कमी करायसाठी इकडे येत असतो आणि आल्यावर खूप छान वाटते। मुलांना खूप बरं वाटते, त्यांना आनंद होतो की आपण चिखलदऱ्याला चाललोय। खेळण्यासाठी त्यांना खूप मजा वाटते आणि अशा वातावरणात पूर्ण ताण कमी होतो। आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात धुकं जे आहे ते चिखलदऱ्यात पडलेलं आहे आणि त्यामुळं त्या धुक्याचा सध्या पर्यटक आनंद घेताना इथं पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, चिखलदरा, अमरावती।